आपल्या सुद्धा गावामध्ये भांडणं लावायचं आणि माझं घर आमचं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न आणि आपलं सगळं गावामध्ये दोन तुकडे करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, मात्र तो मी निश्चितपणाने यशस्वी होऊन देणार नाही। आज गावामध्ये काय अवस्था आहे, चौकामध्ये माणसं थांबेनात, एकमेकांशी बोलेनात, घराच्या बाहेर पडेनात, जो गजबजलेला चौक असतो तो आज कुठतरी मोकळा पडायला लागलेला आपण सगळेजण पाहतोय आणि हेच त्यांना साध्य करायचं होतं। अनेक वर्ष काकांनी संघर्ष केला, अनेक वर्ष मी समाजकारण राजकारण काम करतोय। तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद किती मोठ्या पाठीमागे आमच्या पाठीमागे उभारला याची निश्चितपणानं माझ्या हृदयामध्ये नेहमीच जाणीव आहे। आपल्याला जे साध्य करायचं होतं, जे भांडणं लावायची होती, ते आज लोक साध्य करतायत। आज मी जाहीररित्या सांगतो की मी या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतलेला आहे। या गावासाठी, या गावाला अडचण निर्माण होऊ नये, गावागावामध्ये भावकीमध्ये भांडणं निर्माण होऊ नयेत, म्हणून या गावाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मी आज थांबायचा निर्णय घेतलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होतील जातील, पण माणूस आणि हे गाव एकत्र राहिलं पाहिजे, ही भूमिका या प्रभाकर पाटलाची। अभिकाकांची तब्येत बरोबर नाही, ते प्रभाकरची माझी चर्चा झाली, त्याने सांगितलं की आपण हे करूया। जिल्हा परिषदेचं पद हे असण्यापेक्षा तुमच्या हृदयातलं जे स्थान आहे ना, ते मला पाहिजे, ते जपत राहिलोय मी।